हाय, हॅलो, नमस्कार, जय शिवराय. कसे आहात सगळे? वेलकम बॅक माझ्या चॅनलमध्ये. सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आणि तुम्ही विचार करत असाल की सगळे पाया का पडत आहेत स्टार्टिंगलाच. तर आम्ही एका टूरवरती चाललो आहे. म्हणजे एक 2-3 दिवसाची टूर आहे, जी असणार आहे हैदराबादला. तर माझी माहेरची पूर्ण फॅमिली आहे आणि 31st आम्ही तिथे सेलिब्रेट करणार आहोत. तर 3 दिवस आणि 2 रात्र किंवा 3 रात्री असा काहीतरी प्लॅन आहे. हिरोईन 50 साल हिरोईन. तर अशा प्रकारे घरातून निघतानाच आम्ही भरपूर फोटोज काढले आणि पुणे स्टेशनला पण भरपूर फोटो काढले. पण आमचे सीट्स वेगवेगळे असल्या कारणाने आम्हाला खूप जास्त एन्जॉय नाही करता आलं जाताना. पण आता मी तुम्हाला डायरेक्ट तिकडचा व्ह्यू दाखवते, म्हणजे हैदराबादला पोचल्यानंतरचा व्ह्यू. वो वाला क्या है व्हाइट? शिपिंग भी कर सकते हैं, शिप में जा सकते हैं यहाँ से. अच्छा वो वाला है ये से लेक. ओके व्हाइट ओके का ओके. है, इसमें उसको है ना एक स्टैचू, उधर जा सकते हैं शिप में. तो मतलब 2 स्टैचू है यहाँ पे ना. उधर पीछे भी एक बड़ा स्टैचू है, अम्बेडकर स्टैचू पीछे बड़ा. अच्छा वो दिख रहा है. साथ का है ना. हाँ बिरला मंदिर वो है. ये वाला. अच्छा वो आगे वाला. ओके ओके. और ये वाला क्या है व्हाइट वाला? वो सिक्योरिटी है, बोले तो ऑफिस. अच्छा अच्छा वो सीएम का ऑफिस वैसा रहता ना वगैरह. हाँ फिर नजदीक ही है सब. पूरा एक ही जगह में. हाँ. और चार मीनार. चार मीनार यहाँ से 5-6 किलोमीटर. अच्छा. वो गोलकोंडा फोर्ट थोड़ा हाँ. दूर रहता. रामोजी फिल्म सिटी यहाँ से 40 किलोमीटर. 40 है. रामोजी फिल्म सिटी गोलकोंडा थोड़ा दूर रहता, बाकी पूरा इधर है. सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला त्याला मिळाली आहे. सो आपला फर्स्ट डे 31st 2024चा लास्ट डे इथे हैदराबादमध्ये होता. आणि या दादानी बरंचसं इन्फॉर्मेशन आपल्याला सांगितली आहे की यायला लागला त्या लँग्वेजवरून की आपण आता हैदराबादला आलो. सो लेट्स एन्जॉय. ही आहे ओल्ड सिटी. आपण जिथून चाललो आहे ही ओल्ड सिटी आहे. आणि जिथे आपण राहणार आहे ती पण ओल्ड सिटीज आहे. बस मेन सिटीमध्ये आपण जाणार नाही. मेन सिटी जे आहे तिथे जाणार नाही, आपण ओल्ड सिटीमध्ये राहणार आहे. यहाँ पे मार्केट में इतर मिलता है ना. हाँ चार मीनार में बहुत मिलता है ना. वो सारे. अच्छा. बाळा ते उर्दूमध्ये लिहिलेलं असतं. उर्दूमध्ये लिहिलेलं असतं. लैंग्वेज यहाँ पे ज़्यादा करके कौन सी यूज़ करते हैं? हिंदी. और लोकल लैंग्वेज लोकल तेलुगु ना. अच्छा. लोकल लैंग्वेज तेलुगु है, मगर ये ओल्ड सिटी में कोई नहीं बात करना तेलुगु भी नहीं आता थोड़ा. अच्छा. सुनने के लिए हैदराबादी बहुत प्यारी लगती है, लेकिन ये हिंदी. हाँ. आणि आम्ही पोहोचलो आमच्या रूमवर. तर रूम आम्ही आमचा 3rd फ्लोअरवर होता आणि खूप खूप सुंदर, म्हणजे इट्स लाईक त्यांनी 4 BHK दिला होता. म्हणजे 4 बेडरूम, 1 हॉल आणि एक छोटी पॅन्ट्री, छोटं किचन टाईप होतं आणि 2 वॉशरूम्स होते. खूप सोफिस्टिकेटेड, क्लीन, फ्रेश आणि खूप नीट असा रूम होता तो. एक लॅविश असं प्रॉपर्टी म्हणू शकता तुम्ही.
आणि इथली खासियत अशी आहे की वॉल त्यांनी कोणतीही अशी वॉल रिकामी नव्हती ठेवली. प्रत्येक वॉलवरती काही ना काही आर्टवर्क होतं किंवा क्राफ्ट होतं. असे ग्रीनरी, छोटे छोटे प्लांट्स, आर्टिफिशियल. त्याच्यानंतर हे जे आता तुम्हाला दिसतंय बदामाचं पाणी, याच्यामध्ये त्यांनी बदामाचं किंवा रोज पेटलचे ड्राय झालेले आहेत, चंदनचे वूड, अक्रोडचं जे साल आहे, असं छान त्यांनी प्रिझर्व करून ठेवलं आहे. परफ्यूम्स इथे खूप टाईपचे परफ्यूम ठेवलेले होते. इवन प्रत्येक रूममध्ये त्यांनी परफ्यूम्स ठेवले होते. म्हणजे मी फ्रेशनर वगैरे बघितले, पण परफ्यूम शक्यतो कोणी प्रोव्हाइड करत नाही. हा एक 4 to 5 सिटिंगचा डायनिंग टेबल. हा कॉर्नर पीस आहे, पण तरीसुद्धा त्यांनी खूप छान असा डेकोरेट केला आहे. इथे एक छोटी पॅन्ट्री, छोटं किचन म्हणाल तुम्ही तरी चालेल. तिथे वॉशिंग मशीन त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे. असे छान मेसेजेस त्यांनी हँग केले होते. किचन ॲम्युनिटीज पण व्यवस्थित प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तुम्हाला जर वाटलं लेट नाईट काही बनवावं असं तर तुम्ही बनवू शकता. ओव्हन पण इथे आहे. कटलरीज, क्रॉकरीज सगळ्याच गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ही एक मधली लॉबी आहे. लॉबीमध्ये पण त्यांनी खूप छान असे फ्लॉवर पॉट्स, वासेस सुंदर असं छान त्यांनी सजवून ठेवलं होतं. म्हणजे तुम्ही कुठूनही दिवसभरातून फिरून आलात तरी तुम्हाला तेवढं टायर्ड वाटणार नाही घरात आल्यावर. सो म्हणजे मी बोलताना पण घरात बोलले, कारण की तो फील येत होता घराचा, की आपण घराला इतकं छान ठेवतो आणि तसंच त्यांनी या रूमला ठेवलं होतं. त्यांनी 4 बेडरूम दिले होते आम्हाला आणि बेडरूमही खूप सुंदर होते. मी इथे एक ऑब्झर्व केलं की या रूममध्ये किंवा एकंदरीत हैदराबादमध्येच मिररचं खूप हे आहे. म्हणजे मिरर मी बऱ्याच ठिकाणी बघितलं. रूममध्ये पण मिररचं आर्टवर्क खूप ठिकाणी मी पाहिलं. त्याचं मला लॉजिक कळालं नाही. कोणाला माहीत असेल तर प्लीज सांगा. भरपूर ठिकाणी मी मिरर्स बघितले. हे बघा, प्रत्येक आर्टवर्कमध्ये त्यांनी छोट्या छोट्या ठिकाणी का होईना पण मिरर दिले होते. सो ही एक बेडरूम आहे. इथे एक बेडरूम आहे. इथे 4 जण आरामात झोपू शकतात. प्रत्येक बेडमध्ये 4 जण आरामात झोपू शकतात एवढी स्पेस होती, विथ कबर्ड. ही रूम आहे. इथे मी आणि कलश राहत होतो. वॉशरूममध्ये सुद्धा त्यांनी खूप क्लीन आणि नीट तर आहेतच, पण त्यांनी भरपूर ॲम्युनिटीज पण ठेवल्या होत्या. त्यामुळे खूप जास्त लक्झरीज वाटत होतं. म्हणजे तुम्ही काहीही कॅरी न करता तिथे गेलात, फक्त कपडे, तरीसुद्धा तुम्हाला एव्हरीथिंग तिथे मिळेल. आणि ही समोरची एक 4th बेडरूम होती. त्यामुळे आम्ही 12 जण होतो. आम्ही 12 जणांना 3 जण एका बेडरूममध्ये झोपलं तरी खूप स्पेशियस अशी जागा होती. त्यामुळे रूममध्ये नाव ठेवण्यासारखं काहीच नाही आहे. रूमचं आमचं टोटल 3 दिवसाचं बजेट गेलं ते 15,000मध्ये. मी डिस्क्रिप्शनमध्ये हॉटेलचं नाव मेन्शन करते. सो हॅलो, इकडे आल्यापासून सगळेजण फक्त हेच विचारत आहेत, क्या मियाँ कैसा है, किधर जाना है तुमको, हे ते. आणि इतकी गोड भाषा आहे ना इकडची. आत्ता आम्ही चाललो बिर्ला मंदिरला. आता आधी कदाचित नाश्ता करू किंवा नंतर नाश्ता करू असं काहीतरी. आणि
आम्ही चौघींनी म्हणजे सेम कलरचे आणि सेम पॅटर्नचे थोडेसे टॉप घातले आणि म्हणजे असं थोडंसं मॅचिंग इकडे मला वाटतंय आज बिर्ला मंदिर करणार आहोत. बिर्ला मंदिरच्या शेजारीच बिर्ला सायन्स पार्क आहे, तर तो बघणार आहे आणि त्याच्यानंतर मग लंच कुठेतरी जोरदार मार्गशीर्ष सोडायचा आहे आणि शादाबची बिर्याणी ट्राय करायची आहे. पण थोडंसं एक्सप्लोर करू की नक्की कुठे काय छान मिळतं अजून काय व्हरायटीज आहेत जेवणामध्ये, जसे कबाब झाले वगैरे असं सगळं. त्याच्यानंतर रात्रीचा प्लॅन आहे की हुसेनसागर लेक बघायचा आहे. सो स्टे ट्यून्ड. तर आम्ही 3 कॅब केल्यात, म्हणजे 2 कॅब आणि 1 ऑटो, कारण आपले 12 जण आहेत. सो प्लीज तर मित्रांनो, आपण पोचलोत बिर्ला मंदिर आणि बिर्ला सायन्स सेंटर यांच्याबरोबर मध्ये. तर ही एक लेन आहे छोटी, जिथे तुम्हाला स्नॅक्स वगैरे नाश्त्याचे सगळे प्रकार तुम्हाला इथे मिळतील. तर आम्ही लोकली सगळ्या काही गोष्टी ट्राय करायचं ठरवलं होतं. तर इथे बऱ्याचशा 2-3 शॉप्स तुम्हाला इथे मिळतील. सो इथे समोरचे बघताय ते आहे बिर्ला सायन्स सेंटर आणि त्याच्या एक्झॅक्ट समोरच्या रोडवरती तुम्ही जाऊ शकता आपल्या बिर्ला मंदिरला, जे आहे लेफ्ट साईडला. तर हे जे आम्ही खाल्लं इथे बालाजी वडापाव आणि टिफिन्स वगैरे प्रोव्हाइड करतात. सो त्यांच्याकडे आम्ही इडली, मेदूवडा, त्याच्यानंतर मैसूर बोंडा जो तिथे खूप फेमस आहे तो ट्राय केला आणि त्यांची जी ऑरेंज कलरची चटणी आहे ना, ती काहीतरी खास होती आणि इतका स्पॉन्जी असा आम्ही कधीही खाल्ला नव्हता. ही ऑरेंज चटणी एकदम अफलातून होती. मी कधीही ट्राय केलेली नाही आहे. कधीच अशी टेस्ट त्याची मिळाली नाही कुठेच. येस, अँड द डोसाज. हे बिर्ला सायन्स सेंटर पार्कचे रेट्स आहेत. इक्वल है भैया, 4 साल से ऊपर प्लानिटोरियम तर हे आहे बिर्ला सायन्स सेंटर पार्क आणि इथे तुम्ही बघाल तर आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी आम्हाला स्कूल बसेसचे म्हणजे दिसल्या, म्हणजे तिथे ट्रिप्स वगैरे आल्या असतील. तर इथे तुम्ही बघाल तर लेफ्ट साईडला एक स्नॅक सेंटर आहे, म्हणजे तुम्हाला बाहेर तर खायला ऑप्शन आहेच आहे, पण आतमध्ये सुद्धा आहे. फूडच्या रेटमध्ये थोडं एक 10-15 किंवा 15-20 रुपयापर्यंत थोडा फरक दिसेल. अदरवाईज तुम्हाला आतमध्ये सुद्धा फॅसिलिटी आहे स्नॅक्ससाठी. तर हे आमचा पहिलाच स्पॉट आहे हा. इथे त्यांनी खूप टाईपचे प्लांट्स लावले आहेत, म्हणजे मी पूर्ण हैदराबादमध्ये हे ऑब्झर्व केलं की भरपूर प्लांट्स त्यांनी डेव्हलप केलेत छान. इथे आम्ही चाललो आहेत ते डायनासोरियमला. आता हे डायनासोरियम मी कलशला गेले कित्येक महिने दाखवते आणि तो खूप जास्त एक्सायटेड आहे. बट द थिंग इज आतमध्ये आपल्याला शूट करायला अलाउड नाही आहे, पण मी तरीसुद्धा एक 10 सेकंदाचं शूट केलं आहे आणि जास्त मला नाही करता आलं.
सो हे इथे शूट आहे जे मी फक्त 10 सेकंदाचं केलं. आणि हा डायनोसॉर आहे तो रिअल आहे, तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळतील अजूनही व्हिडिओज. सो हे डायनोसोरियम बघितल्यानंतर अजून 2-3 तिथे म्युझियम्स आहेत, बट अनफॉर्च्युनेटली तिथे व्हिडिओज अलाउड नव्हते, त्यामुळे आम्ही नाही केलं शूट. आणि इथे आम्ही आलो आहेत ते एक स्पेस सेंटर, म्हणजे तुमची गॅलेक्सी कशी असते, सो त्याचा एक 3Dमध्ये इथे एक शो आहे, तर तो सुद्धा बघितला. त्याच्यानंतर आईस्क्रीम्स खाल्ले, फोटोज काढले आणि मग आम्ही निघालो नेक्स्ट हायटेड पॉईंट बिर्ला मंदिर. तर ही बिर्ला मंदिरच्या स्टार्टला प्रभू श्रीरामांचं एक छानपैकी मूर्ती होती. आणि या दोन्ही ठिकाणी म्हणजे सायन्स सेंटर आणि बिर्ला मंदिर दोन्ही ठिकाणी आम्हाला फोन अलाउड नव्हते, त्यामुळे मी आतले छान व्ह्यूज तुम्हाला दाखवू शकत नाही आहे. Here is the Hyderabad most famous hotel, Hotel Paradise. सो फ्रेंड्स, हे आहे पॅराडाईज रेस्टॉरंट, जे हैदराबादमधलं मोस्ट पॉप्युलर बिर्याणी हाऊस म्हणू शकता तुम्ही. एक फाईन डाईन स्टार कॅटेगरीमधलं रेस्टॉरंट आहे. सर्विसच्या बाबतीत मी ऑनेस्टली सांगेन, मला थोडंसं 8 पॉईंट देईन मी 10 आउट ऑफ, बट टेस्ट इज 10 on 10. आणि इथे मी एक वॉल ऑफ फ्रेम बघितली आणि इथे मला कळालं की इथे आपली रामोजी फिल्म सिटी आहे, त्यामुळे फिल्म सिटी असल्यामुळे जेवढे कोणते सेलिब्रिटीज इकडे येतात, बॉलिवूड असू दे किंवा टॉलिवूड असू दे, ते दोन्हीही इथे नक्कीच बिर्याणी इकडून मागवतात तरी किंवा इथे येतात तरी, विजिट तरी करतात. सो दिस बिर्याणी इज पॉप्युलर. या आहेत मिस मनीता, द ओनर ऑफ द पॅराडाईज. त्याच्यानंतर पॅराडाईजची मस्त 1-2 टाईपच्या बिर्याणी चेपल्यानंतर आम्ही निघालो लुंबिनी गार्डनला. लुंबिनी गार्डन आणि हुसेन सागर लेक हे एकाच एरियामध्ये येतं, म्हणजे अगदी जवळपासच आहेत दोन्ही गोष्टी. तर दोन्ही गोष्टी आमच्या बघून झाल्या त्याच दिवशी, म्हणजे बेसिकली आम्ही पहिल्या दिवशी 4 ठिकाणं बघितली. लुंबिनी गार्डनमध्ये फीज खूपच नॉमिनल आहेत. मोठ्या माणसांसाठी मला वाटतं 25 ते 30 रुपये आहे आणि लहान मुलांसाठी एक 10-15 रुपये. आतमध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत. म्युझिकल फाउंटन शो आहे, तो तुम्हाला 80 रुपीजला आहे, तो आम्ही तिथे बघितला आहे. HMDA, Hyderabad Metropolitan Development Authority, welcomes you to Lumbini Gardens for India's first ever multimedia laser show.
तर हा म्युझिकल फाउंटेन शो झाल्यानंतर आम्ही निघालो बोटिंगला. आणि ही बोटिंग लुंबिनी गार्डनमधून ही बोट तुम्हाला हुसेन सागर जी लेक आहे त्याच्या लेकच्या एक्झॅक्टमध्ये गौतम बुद्धांचा स्टॅच्यू आहे, तर तिथे तुम्हाला ती घेऊन जाणार. त्या ठिकाणी पण त्यांनी एक छान असं चौथरा मोठा असं बांधलेलं आहे आणि तुम्ही त्या स्टॅच्यूच्या जवळ जाऊ शकता. तिथे सुद्धा फोटोज वगैरे काढायला मिळतात आणि तिथून हे पूर्ण लेक किंवा हैदराबाद सिटी तुम्हाला बघायला मिळते. त्यानंतर बोटिंग करून आल्यानंतर या गार्डनमध्येच तुम्हाला हे असे काही शॉप्स मिळतील जिथे तुम्ही ज्वेलरी किंवा की चेन्स आणि बऱ्याच गोष्टी आहेत लहान मुलींना वगैरे जे आवडतील अशा गोष्टी ते तुम्हाला तिथे मिळू शकतात. आणि आजचा दिवस खूप खूप सुंदर गेला. नक्की व्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. असंच प्रेम राहू द्या. अजून 2 व्लॉग येणार आहेत. कीप वॉचिंग, कीप सपोर्टिंग. थँक्यू सो मच. जय शिवराय.